हॅलो नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळ आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया आम्हाला कुठले जर ग्रीटिंग कार्ड बनवायचे असतील तर मग काय करावे लागेल. ॲनिमेशन व्हिडिओज आहेत आणि त्या ॲनिमेशन व्हिडिओवर आम्हाला आमचे चेहऱ्याचे स्टिकर जर लावायचे असतील तर मग काय करायचे. तर फ्रेंड्स, असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत आणि वेबसुद्धा आहे. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेबबद्दल माहिती घेऊया. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाहीत तर सबस्क्राईब करून घ्या. आपण इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे एक सबस्क्राईब नावाने बटन आहे लाल कलरचे. आपण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल आम्ही दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो. आणि तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक व्हिडिओ आम्ही घेऊनच येतो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, चला आजच्या टॉपिककडे जाऊया आपण. आणि इथे बघा, माझ्याकडे क्रोमचे एक न्यू टॅब ओपन केलेले आहे आणि या टॅबमध्ये आपण एक वेळ गुगलकडे जाऊया. माझ्याकडे गुगल ओपन झालेले आहे आणि आम्हाला इथे टाईप करायचं आहे जिपजॉब. एक जिपजॉब खूप बढिया वेबसाईट आहे आणि तेथून आम्ही बरेचसे व्हिडिओ बनवू शकतो, ॲनिमेशन बनवू शकतो आणि त्या व्हिडिओवर आमचे चेहऱ्याचे स्टिकरसुद्धा लावू शकतो आणि खूप बढिया व्हिडिओसुद्धा बनवू शकतो. तर चला आपण इथे बघा, जसे की मी इथे जिपजॉब सर्च केलेले आहे आणि आपण इथे बघा जिपजॉब ई कार्ड फॉर इव्हन ओकेशन, बर्थडे, हॉलिडे आणि आम्ही हॉलिडेचे सुद्धा व्हिडिओज बनवू शकतो. तर चला याच्यावर एक वेळ क्लिक करून घेऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा व्हॅलेंटाईन डे, बर्थडे, म्युझिक व्हिडिओ, डॅन्स आणि इथे बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत. इथे बघा रॉक्स आहे, म्युझिक आहे, म्युझिक व्हिडिओ आहे, डॅन्स आहे, सिंगर आहे, स्पोर्ट आहे. तुम्हाला कुठलाही जर व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर तुम्ही इथून व्हिडिओ क्रिएट करू शकता. तर फ्रेंड्स, मला जिपजॉबमध्ये साईनअप जर करायचे असतील तर आम्ही इथून साईनअपसुद्धा करू शकतो. नंतर आपण इथे बघा लॉग इन, आम्ही इथे फेसबुकमार्फतसुद्धा लॉग इन करू शकतो. हे बघा आमचे फेसबुक आय डी आहे. जर आम्ही इथे व्हेरीफाय केले तर आम्ही याच्यामध्ये लॉग इन होऊन जाऊ. तर फ्रेंड्स, मी तर तुम्हाला एक डेमो करून दाखवत आहे, त्याच्यामुळे मी तर इथे लॉग इन होणार नाही. तुम्हाला जर फ्रेंड्स इथे जॉईन करायचे असतील तर तुम्ही तुमच्या फेसबुक आय डीने इथे जॉईनिंग करू शकता. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे काही पेड व्हिडिओसुद्धा आहेत आणि फ्री व्हिडिओसुद्धा आहेत. जर आम्हाला पेड जर व्हिडिओ डाउनलोड करायचे असतील तर मग तिथे आम्हाला काही पैसे देऊन त्या व्हिडिओला खरेदी करावी लागेल. तर आपण इथे बघा काही ॲनिमेशन्स आहेत, तर इथून आम्ही आमच्या ॲनिमेशनला एडिट करू शकतो. हे बघा, तर आम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ घ्यायचा आहे ते आम्ही इथून घेऊ शकतो. तर फ्रेंड्स, मला इथे फ्री व्हिडिओ बघायचा आहे, तर चला मी इथे फ्रीमध्ये एक वेळ व्हिडिओ इथे बघून घेतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा मी इथे फ्री टाईप केलेले आहे आणि सर्च करत आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा मी जसे की फ्री व्हिडिओ सर्च केले होते आणि इथे बघा फ्री व्हिडिओ इथे मला सजेस्ट करत आहे. इथे बघा सर्च रिझल्ट फॉर फ्री, आमचे इथे फ्री व्हिडिओ जे आहेत ते इथे शो करत आहेत. तर मग चला फ्रेंड्स, आपण याच्यामधला कुठलाही एक व्हिडिओ बघून घेऊया. तर हे बघा, आमच्याकडे इथे बरेचसे व्हिडिओज आहेत आणि याच्यामधला कुठलाही एक व्हिडिओ आम्ही इथे सिलेक्ट करू शकतो. तर हा व्हिडिओ आपण सिलेक्ट करून टाकूया. आपण इथे बघा बढिया व्हिडिओ आहे हा आणि हे बघा मेक युअर फ्री, तर आपण याला फ्रीमध्ये मेक करू शकतो. तर चला आपण फ्रीमध्ये मेक करून टाकूया. तर काही व्हिडिओ पेडसुद्धा आहेत आणि त्या व्हिडिओला आम्ही एडिट करून तिथे त्या वेबसाईटवर पैसे देऊन आम्ही त्या व्हिडिओला डाउनलोडसुद्धा करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्याकडे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे ऑन झालेला आहे. तर हे बघा इथे काही फेस आहेत, इथे आमच्याकडे 5 ॲनिमेशन्स आहेत आणि या 5 कार्टून्सवर आम्हाला आमचे सिम्बॉल लावायचे आहेत. तर चला एक वेळ इथून आपण काही फोटो अपलोड करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा माझ्याकडे काही फोटोज आहेत, हे फोटो मी इथे अपलोड करत आहे. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, हा फोटो इथे अपलोड झालेला आहे. इथे बघा अपलोड अनोदर, हा जर फोटो तुम्हाला अपलोड करायचा नसेल तर तुम्ही इथून दुसरा सुद्धा फोटो अपलोड करू शकता. नंतर बॅकसुद्धा येऊ शकता आणि बघा यूज दिस फोटो, तर या फोटोला आपण यूज करून टाकूया. आणि हा जो फोटो आहे खूप मोठा झालेला आहे, तर आम्ही इथून हे बघा स्केल, या स्केलने आम्ही याला छोटेसुद्धा करू शकतो. तर हे बघा आमचा जो फोटो आहे, तर आमचा फोटो इथे आमच्या फोटोची साईज इथे बघा क्रॉस आहे, तर आम्ही या फोटोला एक वेळ सरळ करून टाकूया. आम्ही इथून याला बरोबर साईजसुद्धा करू शकतो. नंतर हा बघा हा आमचा फोटो आहे, या फोटोवर आम्हाला परफेक्ट फेस घ्यायची आहे. हा फोटोची साईज आमच्या कंप्लीट झालेली आहे फ्रेंड्स. आणि हे बघा इथे आईज लाईन आहे, तर आम्हाला या लाईनवर कम्प्लिटली आईज घ्यायचे आहे आणि या फोटोला एक वेळ झूम करून टाकूया.
आपण इथे बघा फ्रेंड्स, हा जो फोटो आहे कंप्लीट आमच्या आईज लाईनवर लक्ष देणे आवश्यक आहे. आणि हे बघा आईज लाईन आमच्या कंप्लीट या फोटोजवर आलेल्या आहेत. तर इथून आम्ही एक वेळ नेक्स्ट करून टाकूया. फ्रेंड्स आम्ही जे फेस इथे एडिट केले होते, अपलोड केला होता तो फोटो, त्या फोटोचे काही फेस आम्ही एडिट केले होते आणि ते फेस आम्हाला इथे शो करत आहे. तर एका कुठल्याही ॲनिमेशन्सवर हा फोटो आम्ही इथून ट्रॅक करू शकतो. तर चला या फोटोला आम्ही एक वेळ कुठल्याही एका स्टिकरवर टाकून देऊया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा, इथे आम्हाला एक रिमूव्हचे ऑप्शन दाखवत आहे. तर आम्हाला जर हा फोटो जर यूज करायचा नसेल तर आम्ही इथून डिलीटसुद्धा करू शकतो. तर हे बघा आमच्याकडे काही फोटोज आहेत. तर हा फोटो आम्हाला या स्टिकरवर जर लावायचा असेल तर याच्यावर लावू शकतो, नंतर याच्यावर जर लावायचा असेल तर याच्यावरसुद्धा लावू शकतो. आणि हे बघा आमच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत. तर चला फ्रेंड्स आपण याच्यावर एक वेळ लावून देऊया. आणि आपण इथे बघा फ्रेंड्स, आमच्याकडे हे जे ॲनिमेशन्स आहे काही अशा प्रकारे दिसत आहेत. आमच्याकडे तर 4 ॲनिमेशन्स आहेत. 4 ॲनिमेशन करिता 4 फेस लागतील. तर चला आपण पुन्हा काही फोटोज अपलोड करून टाकूया. हे बघा आमच्याकडे फोटो अपलोड आहे. तर आम्ही इथून एक वेळ काही फोटो अपलोड करून घेऊया. तर फ्रेंड्स हे बघा आमच्याकडे पुन्हा एक फोटोज आहे आणि हा फोटो आम्हाला यूज करायचा आहे. फ्रेंड्स आम्हाला इथे करायचा आहे यूज दिस फोटो. यूज दिस फोटो केल्यानंतर फ्रेंड्स आम्हाला पुन्हा एक वेळ आमच्या फोटोची साईज कमी करायची आहे. आणि नंतर हे बघा आमचा फोटो क्रॉस आहे, तर याला आम्ही एक वेळ सेट करून टाकूया. आमचा जो फोटो आहे कम्प्लिटली अपलोड झालेला आहे. आणि नंतर हे बघा आईज लाईन जे आहेत आम्हाला कंप्लीट घ्यायचे आहे आणि याचे थोडे झूम कमी करून टाकूया. तर हा फ्रेंड्स हा फोटो आम्हाला इथून नेक्स्ट करून टाकूया. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा आमचा फोटो एक वेळ अपलोड होऊन जाईल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्याकडे दुसरे फेससुद्धा इथे अपलोड झालेले आहे. तर हा फेस आम्ही इकडे लावून देऊया. नंतर आपण इथे बघा पुन्हा आमच्याकडे 3 ॲनिमेशन्स आहेत. तर आम्हाला 3 फेस लागतील. तर आम्ही पुन्हा फेस इथून अपलोड करू शकतो. नंतर तुमच्याकडे फेसबुक जर असेल तर फेसबुककडनं सुद्धा तुम्ही फोटो अपलोड करू शकता. नंतर वेब कॅम जर असेल तुमच्याकडे तर वेब कॅमने सुद्धा तुम्ही फोटो घेऊ शकता आणि इथून अपलोडसुद्धा करू शकता. तर चला माझ्या कम्प्युटरमध्ये फोटो आहेत आणि माझ्याकडे वेब कॅम तर अवेलेबल नाही आहे. तर मी माझ्या कम्प्युटरमधूनच फोटो अपलोड करून टाकतो. तर फ्रेंड्स आमच्याकडे एकूण 4 फोटो झालेले आहेत आणि आमच्याकडे ॲनिमेशन तर 5 आहेत. तर मी या फोटोमध्ये माझेच 2 फोटो यूज करून टाकतो आणि हा ॲनिमेशन क्रिएट करून टाकतो. तर फ्रेंड्स हे जे आईज लाईन आहे या आईज लाईनकडे आम्हाला लक्ष द्यायचे आहे आणि आईज लाईन आम्हाला कम्प्लिटली यूज करायची आहे. तर आईज लाईनवर आमचे आईज आले पाहिजेत. आणि नंतर हे बघा हे आमचे फेस आहे. नेक्स्ट केल्यानंतर फ्रेंड्स आमचा फोटो लगेच इथे अपलोड होऊन जाईल. तर फ्रेंड्स आपण इकडे बघू शकता माझ्याकडे एकूण 4 ॲनिमेशन झालेले आहेत. तर आपण एक वेळ याला डन करून टाकूया. तर हे बघा ॲड अ मेसेज, आम्हाला इथे काही मेसेज टाईप करायचे आहे. तर मी इथे हाय टाकून देतो आणि डन करून टाकतो. आम्ही इथून आम्हाला जर काही मेसेज टाकायचे नसतील तर आम्ही इथून डायरेक्टली याला स्किपसुद्धा करू शकतो. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ हाय टाकलेलं आहे. वॉर्निंग दिस व्हिडिओ कॉन्टेंट. तर फ्रेंड्स आपण इकडे बघू शकता यांचे काही अटी व नियम आहेत आणि या अटी व नियमाचे आम्हाला पालन करायचे आहे. याचे जर उल्लंघन केले तर हे आमच्यावर काही कार्यवाही करतील. तर फ्रेंड्स आपण याला डन करून टाकूया. आणि हे बघा आमचा व्हिडिओ इथे प्ले होईल थोड्याच वेळात. आणि हे बघा फ्रेंड्स आमचा व्हिडिओ इथे ओपन होईल. तर फ्रेंड्स आपण इकडे बघा आमचे काही म्युझिकचे व्हिडिओ आहेत ते इथे प्ले होत आहेत. तर हे बघू शकता आपण आमचे व्हिडिओ पूर्णपणे इथे शो करत आणि याच्यामध्ये काही म्युझिकसुद्धा आहेत आणि या म्युझिकला सुद्धा मी यूज करू शकतो. पण फ्रेंड्स मी तुम्हाला हे म्युझिक दाखवू शकत नाही कारण की हे जे म्युझिक आहेत ते कॉपीराईट आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्यामधले काही म्युझिक दाखवू शकत नाही. तर आपण इथे बघा आमचे काही व्हिडिओज इथे काही अशा प्रकारे शो करत आहे. तर फ्रेंड्स आम्ही झिपझॅपकडनं असे म्युझिक व्हिडिओसुद्धा बनवू शकतो.
नंबर 2 म्हणजेच आम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करू शकतो आणि ईमेलसुद्धा करू शकतो, नंतर याला डाउनलोडसुद्धा करू शकतो. तर हा जो व्हिडिओ आहे तो फ्रीमध्ये आहे, तर आम्ही याला फ्रीमध्ये डाउनलोडसुद्धा करू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर कुठले ॲनिमेशन बनवायचे असतील आणि व्हॅलेंटाईन डेज, बर्थडे आणि कुठलेही सॉंग्स वगैरे जर बनवायचे असतील, तुम्हाला जर कुठले ॲनिमेशन इन्व्हिटेशन्स कार्ड जर बनवायचे असतील तर आपण इथे बघा म्युझिक, व्हिडिओ, डॅन्स खूप कॅटेगरीमध्ये इथे व्हिडिओज आहेत. तर तुम्ही इथे येऊन इथे व्हिडिओला एडिट करून तुमचे फेस टाकून त्या व्हिडिओवर तुम्ही त्या व्हिडिओला खूप बढिया एडिट करू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता. याच्यामध्ये म्युझिक्स आहेत आणि खूप कॅटेगरीज आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही इथून तुमचे ॲनिमेशन बनवू शकता, एडिट करू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.